गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन सुदाम. पंचांना ही विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, सामना 3 षटकांचा स्पीडअप करायचं. पहिला चेंडू जबरदस्त फटका आपण पाहतो गली रिजन मध्ये येतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. पहिला चेंडूवर चौकार आणि श्री गणेश केलाय तो स्ट्रायकर एंडचा फलंदाज अरुण या फलंदाजाकडं. दरम्यान पुन्हा एकदा सुदाम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला अरुण आहे. अरुणनं चेंडू उंचावला, यष्टी रक्षक चेंडू खाली, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज येतोय माघारी डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, त्यानंतर आपण पाहतोय झेलबा देऊन माघारी आलाय तो अरुण. नवीन बॅट्समन मैदानामध्ये राईट हँड बॅट्समन आहे दिलीप. दिलीप यावेळेस मैदानाकडे वाटचाल करतोय. जरा स्पीडअप करायचं, फलंदाजांनी सुद्धा स्पीड घ्या कारण नंतर अंधारात मॅच खेळावी लागेल. जर का जास्त उशीर झाला तर अंधारात मॅच खेळावी लागेल. नुकतंच आपण पाहतोय 3-3 षटकांचे सामने आहेत. मोठी स्पर्धा 3 षटकांच्या मॅच. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या हातामध्ये चेंडू जातोय, जबरदस्त झेल टिपला जातोय आणि फलंदाज ज्या पावली मैदानात गेला त्याच पावली माघारी येतोय दिलीप. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज फास्ट आपण मैदानामध्ये द्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज यावेळेस खेळपट्टीकडे रवाना होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुदाम विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. चांगली गोलंदाजी केली आहे सुदामनं. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता पण पाहतोय सूरज. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ झाला या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. डायरेक्ट हिट जर का झाला तर या ठिकाणी मात्र विकेट मिळाली असती. थोडस लेझी आपण पाहिलं पण तितकीच चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. तितकंच चांगलं मनाचा कंट्रोल, कारण डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात कदाचित 1च्या ऐवजी 2 धावा गेल्या असत्या. त्यामुळे 1 गेलेली चालेल पण दुसरी वाया न घालवता त्यांनी कंट्रोलमध्ये 1च धाव दिली. या 1 धावेच्या बरोबरीने 5 धावा धावफलकावरती. 5वा चेंडू प्रगतीपथावर. हा चेंडू चांगल्या उंची गाठली आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय लक्ष्मण.
थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय सचिन. एका षटकाचा खेळ संपला. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा आल्यात 4 फलंदाज बाद 5 धावा. 4 बाद 5 अशी आपण पाहतोय. अगदीच दयनीय अवस्था यावेळेस प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची पाहायला मिळतीये. प्रथम फलंदाजी सांगडे संघ प्रथम फलंदाजी करतो आणि प्रथम फलंदाजी करण्याची ही अतिशय दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नामदेव, मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं आशिष 11 नेरळ संघाला या स्पर्धेतून घरचा रस्ता दाखवला. तो गोलंदाज नामदेव, ज्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा रोखल्या. यावेळेस स्ट्रायकर एंडला डावखुरे हाताचा फलंदाज सूरज. हा चेंडू जबरदस्त फटका स्क्वेअर लेग सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलाय. सीमारेषा पलीकडे षटकार. सहा धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली 11. या धावा धावफलकावरती येतात. 4 फलंदाज बाद झालेत. 11 धावा धावफलकावरती आल्यात. चेंडूची मागणी केली गेली कारण बरेचसे चेंडू आज त्या फार्म हाऊस मध्ये गेलेत. बरेचसे चेंडू फार्म हाऊस मध्ये आपण पाहतो. जवळजवळ 10-12 चेंडू फार्म हाऊस मध्ये अडकले गेले. ते सायंकाळी मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती नामदेव पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र लाईन आणि लेंथ भरकटलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर आपल्या गती आणि वेगावरचं नियंत्रण भरकटलंय. तो गोलंदाज नामदेव. वाईड बॉल टाकलाय. अवांतर धाव. अवांतर धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आता. उशिराने का होईना मात्र सचिन आणि सूरज चांगली फलंदाजी करतात. यावेळेस चेंडू भिरकावला फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. डीजे. थँक्यू डीजे. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती 16 धावा. आता मात्र खरपूस समाचार घेतलाय हा फलंदाज स्ट्रायकर एंडला उभा असणारा सूरज. हा चेंडू चांगला पॅडवर आदळलाय. पंचांकडे लेग बिफोरची अपील मागितली होती. पंचांनी फेटाळले मात्र लेग बॅकच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि या एका धावेनिशी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती 4 फलंदाज बाद 17. 4 बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांची ही मॅच. अगदीच आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिला दिवस खरं तर शेवटच्या टप्प्यात आहे. यानंतरची मॅच आहे माडपाई माडप विरुद्ध आशिष 11. माडपाई माडप वर्सेस आशिष 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉससाठी यायचंय. माडपाई माडप आणि आशिष 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी या. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगतेनंतर धावफलक स्थिरावते स्तब्ध शांत 17 या धावसंख्येवर. 17व्या धावसंख्येवरती स्थिरावलंय. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू सरळ मिडांचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत अगदीच चपळाईनं 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 18.
दुसरे षटक प्रगतीपथावर शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाज नामदेव. शेवटचा कॉल असेल, आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक. पहिला चेंडू दीपकनं निर्धाव टाकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय यावेळेस. कलोते, आई एकवीरा कलोते संघाचा हा खेळाडू खूप चांगली गोलंदाजी करतोय. दीपक स्ट्रायकर यांचा फलंदाज पुढे सरसावून खेळलाय. घरंदाज चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचलफेक करणार, तोपर्यंत मात्र एक धाव रोखू शकत नाहीये आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. आशिष 11 संघाचा संघनायक आणि माडपाई माडप कैलास वाघमारे आणि सुनील मुकणे दोन्हीही या ठिकाणी संघनायक आलेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक पोपेटे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. हा चेंडू चांगला स्लोअर डिलिव्हरी केली, हलक्या हाताने चेंडूला हाताळला, मात्र फलंदाजाला तितकासा चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करण्यात येतंय. निश्चितच 3 षटकांची मॅच आहे. लिंबोडे संघ टॉस जिंकला. माडपाई माडप, माफ करा, कैलास निंबोडे टीम कडून बिलॉंग करतोय. माडपाई माडप संघ टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळेस हा चेंडू फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. पंचांचा थर्ड अंपायर रनआउट साठी थर्ड अंपायरचा इशारा दिलाय आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. नो साठी ओके. नो बॉल. +2 1+2 अशा एकूण 2 धावा मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं बिमरचा नो पाहायला मिळतोय. निश्चितच 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धाव एकूण 3 धावा मिळतात. एकूण 3 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होती 22 धावा. गोलंदाज पुन्हा सज्ज. हा चेंडू जबरदस्त फटका, समालोचन कक्षाला दिलेली सलामी पाहतोय. मुख्य आयोजकांच्या अगदीच समोर हा चेंडू येऊन पडतोय. या आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष ज्या ठिकाणी बसलेत त्यांच्या बरोबर समोर हा चेंडू आलाय. षटकार डीजे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती धावफलकावरती 28 धावा. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. जमिनी लगतचा हा फटका, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडूची उचल फेक होणार, फेकी चुकीची पाहायला मिळते प्रकाश पारदीची, मात्र तितकाच चांगला कमबॅक बॅकअप पाहायला मिळतो तो क्षेत्ररक्षकांचा. आणि ज्या ठिकाणी 1-2 एक्स्ट्रा धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र रोखल्या गेल्या आणि 2च धावांवरती समाधान. 30 धावा धावफलकावरती आल्यात. या सत्रातील या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज दीपक. हा चेंडू चांगला उंची गाठले चेंडूला. स्वतः दीपक चेंडू खाली स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतो आणि फलंदाज बाद सूरज. दीपक डीजे.
मला मैदानातील कलोते संघाचे खेळाडू फटाफट बाहेर या, फास्ट जरा स्पीड अप घ्या. आणि काय अवस्था होती पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण, सांगडे टीमची फलंदाजी करत असताना अवघ्या 5 धावा आणि 4 फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा जमवल्या त्या 25. अतिशय चांगली फलंदाजी केली होती सूरज या फलंदाजानं. सूरजनं खूप चांगली फलंदाजी केली. आपण अगदीच आणि या स्पर्धेसाठी आम्हाला जे मोमेंटो देण्यात आलेले आहेत ते आदरणीय कैलासजी खडके साहेब, जे महाराष्ट्र पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये क्राईम ब्रँचमध्ये खरं तर सेवेमध्ये आहेत. आपल्या कर्जत परिसरातील हे सुपुत्र आहेत आणि अलिबाग येथे या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या खडके साहेबांनी आम्हाला सगळे सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 18 बॉलमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे सांगडे संघाच्या विरोधामध्ये कलोते संघाला. आई एकविरा सांगडे, आई एकविरा कलोते असा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला गोलंदाज सूरज डावकुरे, आताचा गोलंदाज राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं आलेला आहे आणि त्याच्या समोर आहे बॅट्समन हिरामन आणि दीपक. पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाच्या जवळून जाणारा हा चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 17 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची ही एकमेव ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला सूरजनं डॉट बॉल टाकलेला आहे. 17 चेंडू आणि 31 धावांची गरज. बॉलला चेस करत असताना आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल, बॅट्समन बॉलच्या मिरिटपर्यंत जाण्याचा, बॉलच्या लाईनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि रिप्लेमध्ये देखील पाहिलं की बॅट्समन शफल होत आहेत आणि त्याच्या बॅटच्या वरून बराचसा आतमधून गेलेला हा चेंडू आणि पंचांचा योग्य असा निर्णय रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत धावा वाचवत असताना. आखो टप्प्याचा बॉल, खराब बॉल, त्याला मोहर लावली आहे 6 धावांची. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलं आणि हा येतोय पहिला षटकार. पंचवीस धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. स्मार्टली कट केलाय, खराब फिल्डिंग, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु काय कमालीचे प्रयत्न केलेले आहेत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 3 धावांच्या मदतीनं
9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हिरामनच्या विरोधामध्ये आक्रमण आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. डावखुऱ्या हाताचा दीपक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आज दीपक, हिरामन, सूरज या सगळ्या खेळाडूंनी इम्प्रेस केलेलं आहे. या दोन्ही संघांनी एक दोन दोन सामने जिंकलेले आहेत. जर कलोते संघानं किंवा माडप संघानं हा सामना जिंकला तर सुपर 10 साठी त्यांचं तिकीट हे फायनल असेल. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 पर्वत दुसरं आणि पहिला संघ कोणता सुपर 4 मध्ये सुपर 10 मध्ये जाणारा हे ठरवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला चेंडू आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 10. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. विकेट घ्यावी लागेल. डॉट बॉल टाकाव्या लागतील गोलंदाजांना. या मॅच मध्ये जर आपल्या गोलंदाजी करणाऱ्या सांगडे संघाला परत आणायचं असेल तर आणि कलोते संघाच्या बॅट्समनकडून 1-2 मोठे फटके आले तर हा सामना त्यांच्यासाठी सोपा असेल. 13 चेंडू 21 धावा. चांगला बॉल खोदून काढला ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईडी शॉर्कर. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ज्या ठिकाणी बॅट्समन एकही धाव घेत नाही आहेत त्या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होतीये ती 12. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. टीम मीटिंग नकोय कारण 2 मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायचे आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावसंख्येची. माडपाई माडप आणि आशिष शिलबन असा संघर्ष यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कलोते संघ त्यांच्या विरोधामध्ये सांगडे संघ असा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आई एकविरा या नावानं दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. चांगला खेळ त्यांचा आपण सातत्यानं आजच्या दिवसामध्ये पाहिलेला आहे. 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या होत्या. उशिरानं उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा संपन्न झाला आणि तदनंतर मात्र सुरुवातीच्या 3 मॅचेस आपण 5 ओव्हरच्या कव्हर केल्या आणि त्यानंतर बाकी सगळ्या मॅचेस 4 ओव्हरच्या कव्हर करण्याचा मानस होता. वेळेअभावी तर 3 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला खेळवाव्या लागतात आणि उद्या 8:30 वाजता या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. कमिटीच्या वतीनं उद्याच्या सर्व संघांना सूचित करण्यात आलेला आहे आणि गोलंदाज तयार. यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावसंख्येची गरज आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही संघांच्या बाजूनं. डॉट बॉल, पहिलाच डॉट बॉल आलाय. हा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर आणि पहिला षटकार येतोय बॅट्समन दीपकच्या बॅटमधून. थँक्यू. 13 धावांची गरज आहे. सामना सोपा केलाय दीपकनं. दीपक आणि हिरामनच्या बॅटमधून एक षटकार आलेत आणि त्यांनी सामना सहज सोपा इझी केलेला आहे. हा चेंडू पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. चांगला बॉलला स्टॉप देत असताना त्या ठिकाणी एकच धाव मिळते. 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 या धावसंख्येची. अजून एक जर आपण विचार केला तर 12 धावा चेस करायचे आहेत. 9 बॉल बाकी आहेत. सामना अजूनही गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी संपलेला नाहीये.
जर चांगली गोलंदाजी झाली, डॉट बॉल आले, विकेट मिळाल्या, तर निश्चित रूपानं या मॅचमध्ये परत येऊ शकते गोलंदाजी करणारा सांगडे संघ. कलोते संघ पहिल्या मॅचमध्ये कलोते संघ एकतर्फी हरला होता. असं वाटलं होतं हा संघ स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत जाईल का, परंतु काय संघर्ष केलाय. 2 मॅचेस वन साइड जिंकल्या आणि तदनंतर मात्र ही मॅच देखील विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना स्क्वेअर लेगमध्ये घरंगळत चेंडू राहिला. एकच धाव मिळाली. एकूण धावसंख्या झाली आहे 20-11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8-11 धावांची गरज आहे. एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सगळं काम तमाम करू शकतं आणि एखादा विकेट, 1-2-3 डॉट बॉल या मॅचमध्ये मोमेंटम मिळवून देऊ शकतात ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 6:30 पर्यंत आपल्याला आणखीन 2 मॅचेस कव्हर करण्याचा मानस आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. सगळ्या संघांना विनंती आहे. हा फुल टॉस मनगडाच्या साह्यानं ऑनसाईडमध्ये खेचलाय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हे सगळे चिवट खेळाडू आहेत. हे रेग्युलर खेळणारे खेळाडू आहेत. रेग्युलर प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत. दिवसभर मेहनत करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर ते ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात आणि त्याचा फायदा त्यांना या मैदानामध्ये होतोय. 22 धावा झालेल्या आहेत. 9 धावांची गरज आहे. बावीस धावा धावफलकावरती. हा वाईड बॉल आहे. 23 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा समीकरण सोपं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु कठीण करावं लागेल. काय षटक हाताळलं होतं. 6 बॉलमध्ये 7 धावा वाचवल्या होत्या त्या नामदेवनं. हा पडगा मागच्या बाजूला खेचलाय क्षेत्ररक्षक. श्रीशांत स्टाईलनं झेल टिपला जातोय आणि या वेळेला विकेट जातीय फलंदाजाची. धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या आई एकविरा कलोते संघाला. आठ धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. 7 बॉल 8 धावांची गरज होती आणि शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली ती गोलंदाजाला. आता फक्त 8 धावा 6 बॉलमध्ये चेस करायचे आहेत. मोहन पारधी याचा बंधू आता मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश ज्यानं मागच्या मॅचमध्ये खतरनाक खेळ केला होता आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती 2 सामने जिंकलेले आहेत ते फलंदाजी करणाऱ्या कलोते संघानं. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो हिरामन जो वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतोय. हिरामननं 6 बॉल फेस केलेले आहेत. 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शंकरला संघाचं भविष्य दिलेलं आहे शंकरच्या हातामध्ये आणि शंकर आपल्या संघाला वाचवणार का, आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. हा चेंडू समोरच्या दिशेनं खेळलेत. एकच धाव आलेली आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. प्रकाशसाठी एक मोठा फटका मारायचा आहे प्रकाशला आणि दुसऱ्या बाजूनं प्रत्येक चेंडू विचार करून शांत डोक्यानं टाकावा लागणार आहे तो शंकरला. सहा धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. 7 धावांची गरज आहे. माफ करा, 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. शंकर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय. राऊंड विकेटने टाकलेला बॉल. बॅट्समन शफल होता.
अगदी बाहेर कट करण्याचा प्रयत्न करतोय. खूप सफल झालेला बॅट्समन ऑप्शनच्या बाहेर येऊन उभा राहतोय. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चेंडू हवेत, झेल होणार का? मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. बॅट्समन होतोय बाद आणि आणखीन रंगत पाहायला मिळते या सामन्यामध्ये. कमान डीजे. या अगोदर असा एक सामना आपण पाहिला होता. 6 बॉलमध्ये 7 धावा वाचवल्या होत्या आणि तशीच मॅच आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज होती. 3 बॉलमध्ये शंकरने एकच धाव दिलेली आहे. आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्ञानेश्वरच्या समोर आहे तो शंकर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो हिरामन. कलोते जिंकणार की सांगडे संघ जिंकणार? 3 चेंडूंवरती, परंतु संघाचं भविष्य शंकरच्या हातामध्ये आहे. संघाचं भविष्य ज्ञानेश्वरच्या हातामध्ये आहे. हा चांगला बॉल कट केला. टॅप क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडू आता बाकी आहेत आणि 6 धावांची गरज आहे. हिरामनला एक षटकार ठोकायचा आहे. एक मोठा फटका हिरामनला मारायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूनं 2 चेंडू चांगले टाकायचे ते शंकरला. प्रेक्षकांना हवासा वाटणारा सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. सगळ्यांना एंटरटेन केलंय आजच्या दिवसामध्ये. हवे असलेले सामने. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. हिरामनच्या विरोधात शंकर. हा फटका हवेत, झेल टिपला जातोय. आता एका चेंडूवरती 6 धावांची गरज असेल. कमान डीजे. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मॉन्टी आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मच्छिंद्र हे त्याचं नाव आहे. जर मॉन्टीनं षटकार मारला तर या मॅच मध्ये बॅटिंग करणारा माडप कलोते संघ जिंकेल. आणि जर हा चेंडू चांगला टाकला तर या मॅचचा हिरो ठरणार तो शंकर. शंकर आतापर्यंत हिरो ठरलेला आहे. त्यानं सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. 5 चेंडू त्यानं चांगले टाकले. 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याला मिळाल्या. परंतु एक चेंडू चांगला टाकायचा आहे तो शंकरला. आणि या चेंडूवरती षटकार ठोकायचा आहे तो मॉन्टीला. मॉन्टी या सामन्यामध्ये हिरो ठरणार संघाचा. हे बघायचं आहे की दुसऱ्या बाजूला असलेला शंकर हिरो ठरणार. षटकार आला तर सगळे खेळाडू मात्र जल्लोष करणार बॅटिंग करणाऱ्या कलोते संघाचे. आणि जर हा कमी धावसंख्येचा चेंडू आला तर मात्र विजयाचा जल्लोष. कारण जिंकणारा संघ सुपर 10 मध्ये जाणारा पहिला संघ बनणार आहे. एक चेंडू 6 धावा. मॉन्टी षटकार ठोकणार का की शंकर हा चेंडूवरती रोखणार मॉन्टीला हे मात्र बघायचं आहे. एक चेंडू 6 धावा. कलोते की सांगडे, शंकर की बॅट्समन मॉन्टी. सामना जिंकलाय आई एकविरा सांगडे संघानं. वेल प्लेड सांगडे टीम. आणि सुपर 10 मध्ये जाणारा पहिला संघ बनलेला आहे तो सांगडे संघ. यांच्याकडून 100